काहींचा असा भ्रम आहे, काहींना वाटतं की महादेवाच्या मंदिरातच जाणं गरजेचं आहे का. काही म्हणतात की आपल्या घरी पण पिंड असते, तिथेही पूजा केली तर काय हरकत आहे. खरं तर दोन्हीही गोष्टी आपल्या आपल्या जागेवर बरोबर आहेत. घरच्या पिंडीची जरी पूजा केली तरी सुद्धा देवाला ती आवडते आणि मंदिरात जाऊन जरी केली तरी आवडते. फक्त फरक एवढा आहे, मंदिरामध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी तिथलं जे शिवलिंग आहे ते प्राण प्रतिष्ठित शिवलिंग आहे. म्हणजे त्या ठिकाणी ब्राह्मण देवतेने असंख्य मंत्र उच्चारण करून त्या पिंडीमध्ये प्राण अवतरित केलेले असतात आणि ती एकाच जागी असते की नाही, ती चल देवता नाहीये. बऱ्याच वेळी लिंगाचे असंख्य प्रकार जाणत असताना त्यामध्ये चरलिंग असा एक भाग येतो. जे ज्योतिर्लिंग किंवा जे पिंड आपण कुठेही नेऊ शकतो. आमच्याकडे सुद्धा पाषाणाचं एक ज्योतिर्लिंग आहे, एक पिंड आहे, ते आम्ही प्रत्येक वेळी कथेमध्ये नेत असतो रोज त्याचं पूजन करण्यासाठी. त्याला चललिंग म्हणायचं किंवा चरलिंग म्हणायचं, की जे आपण कुठेही नेऊन हलवू शकतो असं असलेलं चरलिंग. आपल्या देवघरात जे असतं ते सुद्धा चललिंग असतं, कारण त्याला आपण उचलतो, संध्यापात्रात ठेवतो, पूजन करतो, पुन्हा पुजतो, चंदन लावतो आणि मग पुन्हा देवघरात ठेवतो, म्हणून ते चललिंग झालं. पण प्राण प्रतिष्ठित लिंगाचं पूजन सुद्धा सर्वोत्कृष्ट मानलं जातं. ज्या ठिकाणी आता पाताळेश्वर भगवंत गेल्या असंख्य वर्षांपासून या ठिकाणी आहेत, प्रतिस्थापित केलेले आहेत, त्यांना कोणी हलवू शकत नाही. मग अशा एकाच ठिकाणी आरूढ असलेल्या मंत्रोच्चारणाने सिद्ध झालेल्या पिंडीचं पूजन सुद्धा फलदायी ठरतं. म्हणून आपण मंदिरात जाऊन पूजन केलेलं सुद्धा चांगलं आहे. ज्यांच्याकडून शक्य नाही त्यांनी घरीच भाव अर्पण करून केलं तर चालतं. पण ज्यांना जाता येतं, किमान ज्यांचे पाय चांगले आहेत, ज्यांची मानसिकता चांगली आहे, त्यांनी जावं मंदिरामध्ये आणि रोज पूजन करावं.